नमस्कार, मी श्रुती राहुल. 36 जिल्हे 50 बातम्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया वेगवान. मागच्या वर्षीच्या तुलनेत तूर आणि हळदीचे दर घसरले. परभणीत कापूस, सोयाबीन, तूर आणि हळद उत्पादक शेतकरी अडचणीत. योग्य दर न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा. गोंदियात जिवंत सुनेला मृत दाखवून सासूनं शेती नावावर केल्याचा प्रकार. शहरातील सिंगलोटीतील प्रकार. सुनेचं नाव कमी करून सासूनं आपलं नाव लावलं. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग. नांगरणीच्या दरात 200 ते 400 रुपयांनी वाढ. वाढत्या खर्चामुळे शेती तोट्यात. वातावरणात झालेल्या बदलामुळे यंदाच्या हंगामात हापूस आंब्याच्या उत्पादनात घट. देवगड हापूस आंब्याचं उत्पादन 30% होणार. आवक कमी असल्यानं आंब्याची चव महागणार. रत्नागिरीतील हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी पणन महामंडळ सज्ज. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरियात आंब्यांची निर्यात होणार. नांदेड जिल्ह्यात रात्री अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी अडचणीत. जायकवाडी धरणात फक्त 58% पाणीसाठा शिल्लक. बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात घट. संभाजीनगर जिल्ह्यात 15 टँकरनं पाणी पुरवठा सुरू. रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा दर सोमवारी बंद राहणार. भीषण पाणी टंचाई रोखण्यासाठी नगर परिषदेची खबरदारी. त्यामुळे उद्या रत्नागिरीत पाणी पुरवठा बंद असणार. पुण्यात पाण्याचा अधिक वापर केल्यास नळ कनेक्शन तोडणार. अतिरिक्त पाण्याचा वापर करणाऱ्यांना महापालिकेची तंबी. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय. माझं पुनर्वसन करा. सुजय विखे यांची महायुतीतील आमदारांकडे मागणी. तर अहिल्यानगरमधील महायुतीच्या यशात विखेंचा मोठा सहभाग. सुजय विखे यांचं पुनर्वसन होणार. महायुतीतील आमदारांचं आश्वासन. खेडीतील अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा समारोप. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप. वारकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावणार उदय सामंत यांची प्रतिक्रिया. घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना मानकापूर पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी आणखी एक आरोपी गजाआड. आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपी राजीव पांडेला झारखंडमधून अटक. आरोपी राजीव पांडेला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. मुंबई कर्जत लोकलमध्ये प्रवाशांकडून तरुणाला चोप. महिलेला धक्का दिल्यानं वाद. इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. उदगीरमध्ये टोळक्याकडून 2 तरुणांना बेदम मारहाण. मारहाणीत 2 तरुण जखमी. गुन्हा दाखल करत पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. पालघरमधील अशोक धोडी हत्या प्रकरणातील फरार आरोपीची मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू. मुख्य आरोपी अविनाश धोडीची मालमत्ता जप्त केली जाणार. अविनाश धोडी 60 दिवसांपासून फरार. उन्हाची तीव्रता वाढत चालल्यानं पाणी पातळीत घट. जालना तालुक्यातील उटवद आणि परिसरातील फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्या. पुढील 2 महिने फळबागा टिकवण्याचं शेतकऱ्यांसमोर आव्हान. पुण्याच्या भोरमध्ये लोक अदालतीत 113 प्रलंबित प्रकरणं निकाली. या प्रकरणांमधील तडजोडीत 36,23,290 रुपयांची वसुली. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती वर्षानिमित्तानं त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित ऐतिहासिक महानाट्याचं आयोजन. मंत्री आशिष शेलार यांनी भरतनाट्यगृहात कलाकारांची भेट घेतली. महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याकडून अमरावती महानगरपालिकेचं 887.67 कोटी रुपयांचं बजेट सादर. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा विकसित करण्यावर बजेटमध्ये भर. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी 69.76 कोटींची तरतूद. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात सौर ऊर्जा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 8 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचं भूसंपादन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. मात्र सौर ऊर्जा प्रकल्प होऊ न देण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम. नंदुरबारच्या मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली. पहाटे घटना घडल्यानं मोठा अनर्थ टळला. जिल्हा परिषद शाळेतील 5 खोल्या धोकादायक स्थितीत. भंडारा जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत 1367 कामं सुरू. 329 ग्रामपंचायतींमधील 16,000 मजुरांना रोजगार उपलब्ध. कथ्थक नृत्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी सांगलीत कथ्थक नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन. नृत्यांगना निधी प्रभू यांच्या कथ्थक नृत्यानं सांगलीकर रसिक मंत्रमुग्ध. मिरजमध्ये जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांच्याकडून रमजान निमित्तानं इफ्तार पार्टीचं आयोजन. हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन. वर्ध्यात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते वर्धिनी महोत्सवाचं आयोजन. महिला बचत गटांकडून साहित्य विक्रीसाठी विविध स्टॉल. चैत्र नवरात्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमधील महाकाली मंदिरात स्वच्छता मोहीम. 3 एप्रिलपासून नवरात्र यात्रेला सुरुवात होणार.
इचलकरंजीत कापसाच्या गोडाऊनला आग, 40 ते 50 लाखांचं नुकसान, 150 कापसाच्या गाठी जळून खाक, अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण. अहिल्यानगरच्या शिर्डीत श्वानांना मधुमेहासह विविध व्याधी, साईभक्त श्वानांना बुंदीचे लाडू, पेढे, बिस्किट खायला देतात. हाच आहार घातक ठरताना दिसतोय. चंद्रपूर पोलिसांनी 12 घरांवर डल्ला मारणारे आरोपीचे मुसके आवळले. आरोपीकडून 19,10,000 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने जप्त. चंद्रपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई. परभणी महापालिकेकडून थकीत कर वसुलीसाठी जोरदार मोहीम. पालिकेनं राबवलेल्या मोहिमेत तब्बल 24,51,000चा थकीत कर वसूल, तर काही मालमत्तांवर जप्तीची कारवाई. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय. केंद्र सरकारची मोठी घोषणा. 1 एप्रिल 2025 पासून निर्णय लागू होणार. तर जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी 10% अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मालेगाव चणकापूर धरणातून फेब्रुवारी महिन्यात सोडलेल्या आवर्तनाचं पाणी रात्री मालेगावात दाखल. किरणा काठावरील 15 गावांची पाणी टंचाईतून सुटका. वर्षीय व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. रायगडच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बाललैंगिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. भंडाऱ्यात पोलिसांचा रूट मार्च. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाळत शहरात शांतता राखण्याचं पोलिसांचं आवाहन. दुर्गात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांचं संचलन. 100 पोलीस कर्मचारी आणि 16 अधिकारी संचलनात सहभागी. सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. शांतता राखा असं आवाहन. नांदेडमध्ये जीबीएसचे 4 रुग्ण आढळले. डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. 4 पैकी 3 रुग्ण प्रौढ, तर एका लहान मुलाचा समावेश. भोर तालुक्यातील महिला बचत गटांना 1 कोटींचं कर्ज वाटप. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेद, पंचायत समिती भोर आणि बँक ऑफ बडोदाच्या संयुक्त विद्यमाने 18 बचत गटांना कर्ज. सांगली जिल्ह्यातील वाळवा इथे क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचा 13वा स्मृतिदिन. मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर मान्यवरांकडून अभिवादन. पुण्यातील मूर्तिजापूरमध्ये मेडिकल फोडणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात. काश्मीरा मेडिकल शॉपमध्ये शटर तोडत झाली होती चोरी. रोख रकमेसह मुद्देमाल जप्त.